राजू पाटील सूर्यवंशी, किरण पाटील जाहूरकर, छत्रपती अकॅडमीचे प्रमुख आमचे मित्र ज्ञानेश्वर पाटील, शिवाजीराव आलेवाड, गणेश पाटील लामतुरे, आमचे नगरपालिकेचे नगरसेवक, तुमच्याच गावचे भूमिपुत्र संजय तमशेट्टे सर, दुसरे नगरसेवक शौकत होनवडसकर, बाळू नाईक, बालाजी पाटील श्रीरामे, अदनान पाशा, मोहनराव गायकवाड, प्रभाकर पाटील बोरगावकर, माझ्या सोबत आलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे, ते या गावातील माझे मित्र शिवलिंगरावजी नाईक, आता कार्यक्रमाला उपस्थित नाही पण ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत, असे आमचे दुसरे मित्र राम पाटील चांडोळकर, आमचे या गावचे चेअरमन बळवंतराव पाटील, आमचे मित्र गुंडेरावजी गायकवाड, गावचे माजी सरपंच गणेश महाराज, संतोषरावजी गंगलवाड, माजी सरपंच साहेबरावजी वाघमारे, आताचे सरपंच साहेबरावजी भालके, अल्ताफचे वडील इक्बाल शेख, त्यांचा सर्व परिवार, त्यांचे सर्व नातेवाईक, शिवाजीराव बोयनर, श्याम मंगलवाड, व्यंकटराव वाघमारे, रावसाहेब हाके, आमचे मित्र शिवाजी पाटील, पाशा शेख, मौला शेख, व्यंकटराव पाटील, उमा पाटील, सर्व आमचे सहकारी, सर्व आमचे इक्बाल भाईचे सर्व कुटुंबातील सर्व परिवारातील सदस्य, शिवलिंगराव आणि गुंडेराव गायकवाड यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व या गावातील ज्येष्ठ तरुण बांधव, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम गावातील सर्वांच्या वतीनं आणि जेवढे जण माझ्या सोबत आलेत या सर्वांच्या वतीनं मी अल्ताफ इक्बाल शेख यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये मला माहित आहे, मुळामध्ये मुस्लिम बांधव, मुस्लिम समाज हा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेला, शिक्षणापासून वंचित असलेला समाज आहे आणि त्यातल्या त्यात जे मुस्लिम बांधव ग्रामीण भागामध्ये खेडेगावात राहतात ते शहरातल्या मुसलमानापेक्षा अजून मागे. त्यामुळं प्रत्येक वेळेस एखादा माणूस कलेक्टर झाला, तहसीलदार झाला म्हणून सत्कार करायचा नाही, तर गोरगरीब कुटुंबातला माणूस जेव्हा संघर्षामधून पुढे होतो, मास्तर जरी झाला तरी त्या कुटुंबासाठी ते फार मोठं यश आहे. आणि त्यामुळं अल्ताफ जरी राज्य राखीव दलामध्ये तो पोलीस झाला असला तरी इक्बाल भाई आणि त्यांच्या परिवारासाठी हे फार मोठं यश आहे. परंतु नेमकं शासन स्तरावरती त्यांचं हे यश त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही आणि नेमकं मंत्रालयामध्ये अल्ताफच्या त्या ठिकाणी कामावर रुजू होण्यासाठी त्या ठिकाणी एक घोडा आला. शिवलिंगराव बोलता बोलता बोलले, थोडं अर्धवट बोलले आणि निवडणूक झाल्यानंतर लगेचच, म्हणजे 1 वर्ष होऊन गेला गुंडेरावजी, बरोबर आहे ना, आपण त्या ठिकाणी अपील केलं. पहिले काही दिवस ह्या सगळ्या सुनावण्या ज्या असतात ह्या राज्याचे होम मिनिस्टर यांच्याकडे या सुनावण्या होतात आणि आपलं होम खातं कुणाकडे आहे? राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे. मुख्यमंत्री खूप व्यस्त असतात, त्याच्यामुळं पहिले 6 महिने याच्यामध्ये कोणती सुनावणी झालीच नाही. मग चांडोलच्या आमच्या कार्यकर्त्यांना वाटायला लागलं की बाबा साहेब काही मुद्दाम काम करणं गेले वाटायला. आम्ही चालले यायला, साहेब म्हणाले करतो करतो. मग त्यांनी थोडं डोकं लढवलं, ज्याप्रमाणे की आपला जुना इतिहास आहे, मंत्रालयामधले कोणतेही काम पैशाशिवाय होईना अशी एक धारणा आमच्या माणसांची झाली. आणि मग हे माझ्याकडे आले, साहेब म्हणे आम्ही पैसे पण द्यायला तयार आहोत, जरा जोर लावा. मी म्हणलो बाबा काही गरज नाही,
फार लहानसं पद आहे, हे गरीब परिवारातले माणसं आहेत, यांचे 2-3 लाख रुपये वर देणं, एवढा व्यवहार करून यांना अजून आपल्याला अडचणीमध्ये आणायचं नाही. परंतु झालं काय, मुख्यमंत्री हेअरिंग घेत नव्हते आणि या राज्यामध्ये त्यांच्या नंतर त्या खात्यामध्ये 2 राज्यमंत्री आहेत, एक योगेश कदम आहेत आणि दुसरे पंकज भोयर आहेत. सुदैवानं दोन्ही राज्यमंत्री माझे मित्र होते. त्यांच्याकडे आम्ही गेलो, साहेब तुमच्याकडे अधिकार आले सुनावणी घ्यायची, तुम्ही अधिकार घ्या. पहिले 8 महिने आम्हाला असं वाटलं की मंत्री योगेश कदम साहेबाकडे आमची हिअरिंग आहे, आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केला. असं जवळपास 1.25 वर्ष निघून गेला, पण हिअरिंग कुणाकडे आहे आणि निर्णय कुणाकडून घ्यायचा आहे आम्हाला कळालंच नाही. पण शेवटी आता यांचा तगादा वाढला मला, साहेब काही करा, आता पैसे घेऊन जा आणि आमचं काम करून द्या. आता म्हटलं असं होऊ नये की आमदारांना बायपास करून जर मुंबईला पोहोचले आणि माझ्या माघारी जर पैसे देऊन काम करून आणले तर तेही योग्य होणार नाही. पण थोडं मी जास्त हातपाय हलवले, मी गेलो मुंबईला आणि 1.25 वर्षानंतर मला कळालं की यांची सुनावणी ही योगेश कदम साहेबांकडे नसून ती पंकज भोयर साहेबांकडे होती. ते माझे जवळचे मित्र असल्यामुळे त्यांना विनंती केली आणि बरोबर मागच्या 1-1.5 महिन्यामध्येच पुन्हा हिअरिंग झाली. त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मागच्या 15 दिवसाखाली त्यांनी अल्ताफचे आदेश पण देऊन टाकले. आणि हे करत असताना आज एवढा मोठा कार्यक्रम व्हायचं कारण तुम्हाला सांगतो की हे करत असताना इक्बाल भाई यांच्यावर कुठलाही आर्थिक बोजा न टाकता मंत्रालयामध्ये कुणालाही पैसे सोडून द्या पण कुणालाही चहा न पाजता हा या ठिकाणी काम करायचं आपण काम केलेलं आहे. मला माहित आहे की यापूर्वी या गावामध्ये अजून एक कासार समाजाचा मुलगा जमीर जमीर हा, तो सुद्धा मुलगा धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये तो मोठ्या पदावरती तो झालेला आहे. म्हणजे त्या जमीरचीच परंपरा अल्ताफनं सुरू ठेवली आणि आज अल्ताफचा या ठिकाणी जो कार्यक्रम आपण घेतला, इकबाल भाई मैं आपको बोलता हूं कि आपका पैसा जाया नहीं जाएगा. ये कार्यक्रम से यहाँ पे जितने मुसलमान बांधव बैठे हुए हैं, मुझे यकीन है की या गोष्टीवरून प्रेरणा घेऊन अनेक मुस्लिम समाजातली पोरं शिकतील, संघर्ष करतील आणि भविष्य काळामध्ये या व्यवस्थेमध्ये इतर समाजाच्या सोबत खांद्याला खांदा लावून पुढे येण्याचा प्रयत्न करतील आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं ते फलित होईल असं मला वाटतं. आणि याहूनही महत्वाचं हे आहे की अशा प्रकारचे कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये होणं गरजेचं आहे. कारण मला माहित आहे की आपल्या गावात अनेक अधिकारी मागच्या काळामध्ये झाले असतील, ज्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये तालुक्यावर शिक्षणाची व्यवस्था नव्हती, कॉलेज नांदेडला होते, त्यावेळेस ग्रामीण भागातली माणसं नांदेडला घरचं धान्य घेऊन जायची, भाड्याच्या रूम मध्ये राहायची, स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायची. चेअरमन साहेब आपल्या काळातली गोष्ट सांगायला, आणि त्या काळातली माणसं शिकली, मोठी झाली. पण आज नांदेडचं कॉलेज चांडोळमध्ये आलंय, याही पेक्षा लहान गावामध्ये शिक्षणाची व्यवस्था झाली. परंतु आज आपल्यामध्ये ती आग, ते स्पार्क बोलते ना, वो आग हम में अब नहीं रही, बुझ गए हम लोग अभी. तो ये ऐसे कार्यक्रम अगर आप लोगे तर असे कार्यक्रम समाजामध्ये नव्यानं ही उमेद, ही ऊर्जा या नवीन पिढीमध्ये आपण निर्माण करू शकतो आणि आपण चांगले विद्यार्थी भविष्य काळामध्ये आपण घडवू शकतो. त्यामुळं या कार्यक्रमाचं एक वेगळं महत्व होतं. आज मला बिलकुल वेळ नव्हता. नांदेडची एक निवडणूक सुरू आहे, त्या निवडणुकीमध्ये मी व्यस्त होतो. परंतु मुद्दाम या ठिकाणी येऊन अल्ताफ सारख्या नवीन विद्यार्थ्याचा या ठिकाणी आपला सन्मान करायचा आहे, हा कार्यक्रम या ठिकाणी टाळू शकलो नाही. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं अल्ताफला, त्याच्या वडिलांना, त्यांच्या पूर्ण परिवाराला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. शिवलिंगरावजी नाईक, गुंडेरावजी गायकवाड यांनी या ठिकाणी काही गोष्टींचा उल्लेख केलाय, ज्यामध्ये गावची ग्रामपंचायतची इमारत बांधकाम करायची आहे, विविध समाजाच्या स्मशानभूमीचं बांधकाम करायचं आहे, जलजीवन मिशनची योजना ही नव्यानं योजना आपल्या गावामध्ये आपल्याला राबवायची आहे, महादेव मंदिर,
पाणी पुरवठ्याला नवीन ट्रान्सफॉर्मर आपल्याला पाहिजेत. आणि ज्या ठिकाणी आता आपण गेलो होतो त्या पीर दर्गा मुस्लिम बांधवांचं श्रद्धास्थान, मला आठवते जेव्हा मी आपल्याच गावामध्ये मी नोकरी करत होतो 2008-9ला, त्या काळामध्ये माझे वडील या सर्कलचे झडपी मेंबर होते आणि या गणाची गटाचे शिवलिंगरावजी पंचायत समिती मेंबर होते. पहिल्यांदा मुस्लिम बांधवाच्या या दर्ग्याचा विकास करायचं काम माझ्या वडिलांनी सुरू केलं होतं. आणि त्यानंतर माझ्या कारकिर्दीमध्ये मी 10 लाखाचं शादीखाना बांधकाम केला. त्या ठिकाणी आपण पेवर ब्लॉक सीसी रोडचं काम केलेलं आहे. आता या सगळ्या कामावरती मी वेगवेगळं बोलणार नाही किंवा टिप्पणी करणार नाही. गुंडेरावजी गायकवाड, शिवलिंगरावला या ठिकाणी माझी विनंती आहे, गावातील सर्व प्रमुख माणसं माझा वेळ घेऊन आपण मुखेडला या कामापैकी जी कामं महत्वाची आहेत, ज्या कामाला तात्काळ आपल्याला पैसे लागणार आहेत, अशा कामांना आपण पैसे उपलब्ध करून देऊ. आणि ही सर्व कामं पुढच्या वर्ष 1.5 वर्षामध्ये पूर्ण झाली पाहिजेत, यासाठीची पूर्ण व्यवस्था माझ्या वतीनं मी करून देईल. आणि यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे मी आपल्याला मंजूर करून देईल, असं या निमित्तानं आपल्या सर्वांना मी आश्वस्त करतो आणि आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. अल्ताफजींचे वडील इक्बाल भाई, शिवलिंगराव, गुंडेरावजी गायकवाड यांच्या सर्व सहकार्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि आमचे सरपंच साहेबरावजी वाघमारे, त्यांचे सर्व सहकारी यांचंही मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.